जेव्हा पूजा लग्न होऊन ऑस्ट्रेलियाला गेलेली तर मला असं झालं की बापरे, आता ही ऑस्ट्रेलिया. कधी परत येणार ही कधी परत येणार. पण पूजा आलीच, ती खूप बॅग्स घेऊन आली, कारण का पूजाचे बॅक टू बॅक चित्रपट आहेत. थँक्यू. ह्याचं क्रेडिट मी माझ्या नवऱ्याला पण देईन, बिकॉज माझ्यापासून दूर पण राहतोय तो या गोष्टींमुळे, पण त्याचा पूर्ण सपोर्ट आहे माझ्या कामासाठी. सो त्याचं पण मोठं क्रेडिट आहे की मी इकडे येऊन सिनेमे करू शकते. पण हे सगळं होत असताना त्याचा किती पाठिंबा आहे गं, हे तू आता सांगितलंच थोडक्यात. पण आपल्या बायकोला, कारण का तुम्ही खूप बोलला असाल तुझ्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल, येस, आणि तू त्याला हे सांगितलं असेल की मला हा रोल आला पाहिजे माझ्या लाईफमध्ये. करेक्ट. जर त्याला, ऑब्व्हियसली तो तिथेच होता, त्याचा किती पाठिंबा आहे? कारण का एखाद्या स्त्रीला त्या घराबाहेर पडण्यासाठी तिचं पूर्ण कुटुंब तिच्यासोबत असणं खूप गरजेचं असतं. आता आपण ना थॉट वाईज खूप 50-50 असतो. ट्रस्ट मी. हे ते घर किती तुला सांभाळते किंवा किती मागे उभं आहे तुझ्या? जितके सावंत माझ्या उभे होते आहेत, नेहमीच राहतील, तितकेच चव्हाण कुटुंबीय आहे. आणि हे मी खूपच मनापासून आणि आदराने सांगते, कारण माझ्या प्रोफेशनला त्यांनी माझ्या सकट ॲक्सेप्ट केलं. माझा नवरा, माझे सासू सासरे, माझे दीर जाव, सगळेच, संपूर्ण फॅमिली. सो तो ना डिफरन्स कधीच नाही आला की अरे ह्यांना समजत नाही आहे किंवा ह्यांना कळेल का माझं हे लाईफस्टाईल. इट नेव्हर हॅपन्ड, टचवूड. आणि त्यामुळे आजही माझे सासू सासरे आत्ता ऑस्ट्रेलियात आहेत, 1 वर्षभरासाठी ते गेलेत. पण सगळ्यात जास्त कौतुक ते तिथून करतात माझं. आणि सिद्धेशचं पण मला फारच कौतुक आहे, कारण अगदीच आमचं जस्ट 2 वर्षच झाली आता लग्नाला, पण फार क्वचित वेळ आम्ही एकमेकांसोबत घालवला आहे. पण त्याचा असा एक पॉझिटिव्ह बघण्याचा दृष्टिकोन हा आहे की आपण जितके दूर राहू, कदाचित भेटण्याची ओढ तेवढीच जास्त असेल आपल्याला. अँड ही इज रिअली प्राऊड ऑफ माय वर्क. त्याला मी जे करते ते फार आवडतं आहे आणि त्याचा सपोर्ट आहेच मला. सो जसे सावंत आहेत माझ्यासाठी, तसेच चव्हाण आहेत. खूप मस्त. पण ही जेव्हा पूजा इतकी आता फेमस झाली किंवा मोठी झाली आहे किंवा अभिनेत्री म्हणून तिला आता सगळेजण त्या नजरेने बघतायत की नाही, हा पूजाचा चित्रपट. येस. खूप म्हणजे खूप वर्ष काम केल्यानंतर एक असं झालं की नाही, माझ्या नावाने चित्रपट ओळखला जातो. हे एखाद्या, मी अभिनेत्यासाठी पण नाही म्हणत, एखाद्या अभिनेत्रीसाठी त्या पिक्चरचा हिरो होणं हे खूप खूप मोठं असतं आणि ते ती नेहमीच करत आलीस. पण तुझ्यातली स्त्री अजूनही कुठे घाबरते? एक असतं ना मोमेंट की स्त्री म्हणून मला अजूनही जगात वावरताना या गोष्टीची भीती वाटते. मुंबईत वावरत असताना खूप सेफ फील होतं, थँक्स टू मुंबई पोलीस. अगदी मनापासून सांगते मी हे. प्रोफेशनली असं कधी भीती नाही वाटली मला भीती फक्त कुठे आहे माहिती आहे ना, की आपल्या ना मनाचं खच्चीकरण कोणी केलं ना, तर तो जो एक लो पॉईंट असतो बघ, मला त्याची फार भीती वाटते. कारण का मी त्याच्यात खूप वीक फील करते स्वतःला. त्यामुळे मला असं सगळ्यांना सांगावंसं वाटतं की स्त्रियांना माहिती आहे स्त्रियांना काय करायचं आहे. आपल्याला माहिती आहे माझं काम काय, माझं ध्येय काय आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, मला हे घर सांभाळायचं आहे, मला ते घर सांभाळायचं आहे, सगळं माहिती आहे. आम्हाला कोणाचा पैसा नको आहे, आम्हाला कोणाची प्रॉपर्टी नको आहे, आम्हाला फक्त हवं आहे ते म्हणजे एक मॉरल सपोर्ट. ज्या वेळेस मी एक स्त्री म्हणून स्वतःला खूप डाऊन फील करेन की संपलं माझं जग, मी कोण आहे, मला नाही जमणार आहे ह्यापुढे, तेव्हा फक्त पाठवून कोणीतरी आधार देणार पाहिजे. बास, आम्हाला तेवढाच आधार हवा आहे. तो आधार मिळाला ना अंकिता, की पुढची कामं स्त्रिया त्यांची त्यांची करतील. खरंच त्यांना कोणाची गरज नाही. सो तो जो लो पॉईंट आहे, मी खूप इमोशन्स आहेत माझ्यात, तर ते सांभाळता आले पाहिजेत मला त्या लो पॉईंटची भीती वाटते नेहमी, आणि देवाने तो नको द्यावा. जनरली कुठल्या प्राण्याला कधी काही होतं आणि तो नाही जगू शकत, दॅट इज द वर्स्ट पॉईंट ऑफ माय लाईफ. ते नाही, मला त्याची खूप भीती वाटते. पण अगदीच माणसाने प्युअर राहिलं की देव थोडं लेट देतो पण सगळं वेळेत देतो. करेक्ट, यू सेड इट. मनातलं बोललीस माझ्या. म्हणजे थोडं फक्त त्याच्यावर सोडा हा हा आणि हा, करत राहा. मी सुद्धा त्याच्यावर सोडलंय. जे इथे आहे ते होणार, आणि इकडचं कोणीच घेऊन कोणीच नाही येऊ शकत. तुम नाही ले सकते. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. हे फार छान असतं, म्हणजे खूप सुखाची झोप लागते. हो ग, करेक्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.